माथेरानमध्ये हात रिक्षा बंद करून पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने श्रमिक रिक्षा संघटनेने 23 मार्चपासून श्रीराम चौक येथे उपोषण सुरू केले आहे। या उपोषणात हात रिक्षा चालकांसह त्यांच्या कुटुंबियांनीही सहभाग घेतला आहे। संघटनेची प्रमुख मागणी म्हणजे माथेरानमधील सर्व 94 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा देण्यात याव्यात। शासनाने आतापर्यंत केवळ 20 चालकांनाच ई-रिक्षा दिल्याने उर्वरित चालकांमध्ये नाराजी आहे। 6 ऑगस्ट 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणी व्हावी, तसेच ई-रिक्षा वाटप पारदर्शक पद्धतीने करून त्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। उपोषणस्थळी संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे यांच्यासह अनेक चालक सहभागी झाले। यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेला, विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, गटनेते शिवाजी शिंदे व इतर नगरसेवकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। संध्याकाळी मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। इंगळे यांनी आणखी 20 ई-रिक्षा देण्याची तयारी दर्शवली असून 25 मार्चपर्यंत अहवाल तयार करून 31 मार्चपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले। मात्र सर्व 94 चालकांना न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे। तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।